प्रत्येक बिझनेस ओनरनी आपले CFO कडून फायनान्शियल रिव्ह्यू हे करून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की त्यांनी जे बिझनेस बॅलन्स शीट आहे ते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वगैरे पाहतात आणि ते जर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाहिलं, ह्याचं पण कारण आहे की त्यावेळेस काय होतं की इन्कम टॅक्सची ड्यू डेट असते. तर त्यावेळेस त्यांनी बॅलन्स शीट तयार केलेलं आहे आणि इन्कम टॅक्सची ड्यू डेट असल्यामुळे बॅलन्स शीट तयार करणं म्हणजे काय, की तुम्ही तुमच्या बिझनेसचं बॅलन्स शीट आहे तुम्ही स्वतःसाठी नाही बनवलेलं आहे, ते इन्कम टॅक्ससाठी बनवलेलं आहे. जोपर्यंत माणूस चूक करत नाही तोपर्यंत शिकत नाही. बरोबर. पण रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कुठले असतात? सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे असतात. एक तर की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किती प्रॉफिट करता आणि तुमचा कॅश फ्लो आहे तो व्यवस्थित चालला का नाही, ह्या 2 गोष्टी पाहणं जास्त गरजेचं आहे. दुसऱ्या नाही बघितलं तरी चालेल. तुम्ही आता असं म्हणता CFO प्रत्येक कंपनीला पाहिजे. आता जर बघितलं तर विजय मल्ल्या जो आहे त्याच्या कंपनीमध्ये तर भरपूर CFO असतील, पण तरी देखील त्याची कंपनी ही लॉसमध्ये गेली. त्यांनी ॲनालिसिस करून त्यांना मार्गदर्शन केलंच असणार आहे. आपल्याला माहीत आहे की ह्या गोष्टी आपण चुकीच्या करतोय आणि त्यात जर आपण रिपीट करत राहिलो तर ऑब्व्हियसली की तुम्हाला काय होणार की तिथं लॉसेस होणार आहे. किंगफिशरमध्ये पण असंच झालेलं आहे. प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे पाहिलं आणि ज्या काही तुम्हाला फायनान्शियल लॉसेस किंवा कॅश फ्लो इश्यूज होतात तर त्या महिन्यामध्ये तुम्ही करेक्शन्स करायला पाहिजे. प्रत्येक कंपनीमध्ये परचेस ऑफिसर महत्त्वाचा असतो, ग्राफिक डिझायनर महत्त्वाचा असतो, सेल्स टीम महत्त्वाची असते, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट महत्त्वाचं असतं, टेलिकॉलिंग टीम महत्त्वाची असते, ग्राफिक डिझाईन डिपार्टमेंट महत्त्वाचं असतं, सोशल मीडिया टीम महत्त्वाची असते, प्रोडक्शन डिपार्टमेंट महत्त्वाचं असतं, अगदी पिऊन देखील असतो. पण मित्रांनो, CFO बऱ्याच जणांच्या कंपनीमध्ये नसतो. बऱ्याच जणांना CFO म्हणजे काय हेच माहीत नाही. तर मित्रांनो नमस्कार, कोच किरण पाटील शोमध्ये आज स्वागत आहे आणि संतोष कावरे व्हर्च्युअल CFO हे आपल्या शोमध्ये आलेले आहे. तर संतोष कावरे सर नमस्कार, तुमचं कोच किरण पाटील शोमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नेमकं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की व्हर्च्युअल CFO म्हणजे काय? तर व्हर्च्युअल CFO म्हणजे काय की आपण जर पाहिलं तर ज्या मोठ्या मोठ्या कंपनी असतात की त्यांचं 500 करोड, 1000 करोड, 2000, 5000 करोड अशा टर्नओव्हर आहे, तर ते फुल टाईम CFO म्हणजे चीफ फायनान्शियल ऑफिसर जे आहे अपॉइंट करतात. ओके. आणि तो जो पर्सन असतो हां. तो सगळ्या ज्या काही फायनान्शियल डिसिजन मेकिंग करण्यासाठी, जे फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी तो रिस्पॉन्सिबल असतो. आणि ही टेक केअर ऑल द डिसिजन मेकिंग फॉर कॅश फ्लो, प्रॉफिटेबिलिटी, कॉस्टिंग, एक्सपेन्सेस मॅनेजमेंट, तुमचं ऑडिट, स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस, ह्या सगळ्या गोष्टीचा तो रिस्पॉन्सिबल पर्सन असतो. पण हेच जर आपण छोट्या बिझनेसमध्ये, MSME बिझनेसमध्ये, SMEज बिझनेसमध्ये किंवा स्टार्टअप बिझनेसमध्ये पाहिलं तर त्यांना हा जो CFO असतो फुल टाईम, तर ती कन्सेप्ट तिथं होत नाही. तर त्याच्यामुळं काय आहे की ती कशामुळे होत नाही की एवढा मोठा प्रोफाईलचा पर्सन आणि त्यांची जी सॅलरी आणि त्यांचं जे पॅकेज असतं तर ते पण त्यांना अफोर्ड होत नाही. तर छोट्या बिझनेसनी जर त्यांचा बिझनेस कमी असल्यामुळं हा जो CFO पर्सन आहे तर अपॉइंट नाही करू शकत. मग त्या केसमध्ये त्यांनी काही त्यांचं बिझनेस फायनान्शियल मॅनेजमेंट करणं थांबवायला पाहिजे. आणि जर थांबवलं तर त्यांना फ्युचरमध्ये त्यांच्या बिझनेसच्या जे काही आर्थिक गोष्टी इम्प्लिकेशन होतात तर त्याची त्यांना किंमत मोजावी लागेल. तर त्यासाठी काय आहे की व्हर्च्युअल CFO कन्सेप्ट आहे की त्यांना फुल टाईम त्या ऑर्गनायझेशनमध्ये जाण्याची गरज नाही, की पिरियडिकली जाऊ शकतो. वीकली 1 वेळा, 15 दिवसांनी, 10 दिवसांनी 1 वेळा जाऊ शकतो आणि ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टीचा आपण तो व्हर्च्युअल CFO त्यांना गाईड करू शकतो, ॲडवाईस करू शकतो आणि ज्या काही फायनान्शियल सिस्टीम्स आहेत त्या इम्प्लिमेंट करून फायनान्शियल डिसिप्लिन त्या ऑर्गनायझेशनमध्ये डेव्हलप करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या खास करून व्हर्च्युअल CFO हे छोट्या बिझनेससाठी की MSMEसाठी जास्त महत्त्वाचे आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी व्हर्च्युअल CFO ही जी कन्सेप्ट आहे ती आत्ताच्या स्थितीला सर्वात इम्पॉर्टंट आपल्या बिझनेसमध्ये आपण म्हणू शकतो. बरं. साधारण काय टर्नओव्हर असायला पाहिजे? म्हणजे किती टर्नओव्हरच्या उद्योजकांनी व्हर्च्युअल CFO अपॉइंट केला पाहिजे? अशी काही टेक्निकली पॅरामीटर्स नाही की ज्यावेळेस आपण स्टार्टअप जरी सुरुवात केली किंवा त्यांचा 1 करोड किंवा 5 करोड बिझनेस जरी असेल, टर्नओव्हर जरी असेल, तर त्यावेळेसपासूनच त्यांनी सुरुवातीपासूनच
व्हर्च्युअल CFO आहे तर त्यांची मदत घ्यायला पाहिजे. ते का घ्यायला पाहिजे आणि खास करून स्टार्टअपमध्ये का घ्यायला पाहिजे? कारण काय होतं की जर मी बऱ्याच बिझनेस ओनर किंवा जे एंटरप्रेन्योर आहेत त्यांना भेटतो. त्यांचं 5 वर्षापासून 10 वर्षापासून बिझनेस करतात. पण त्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्यांना वाटतं की आपण काय केलेलं आहे की 10 वर्षापासून मी बिझनेस करतोय आणि मला सगळ्या गोष्टी माहीतच आहे. मग व्हर्च्युअल CFOची आवश्यकता काय आहे? बरोबर. पण त्यांना जर मी एक प्रश्न विचारला, हं. की तुम्ही कुठले फायनान्शियल रिपोर्ट आहे तुमच्या बिझनेससाठी पाहतात, तर त्यांच्या ठिकाणी लगेच तारांबळ उडते आणि ते म्हणतात की आम्ही फक्त बँकेचे बॅलन्सेस पाहतो, किती पैसे आलेले आहेत आणि किती गेलेले आहेत. तर प्रॉफिटेबिलिटी असं लक्षात आलेलं आहे, की ती प्रॉफिटेबिलिटी मंथली बेसिसवरती सोडा, क्वार्टरली बेसिसवरती सोडा. पण मार्च संपला, तर त्याच वेळेस त्यांचे जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे, ते अच्छा. पण रिव्ह्यू नाही करत. नॉर्मली काय होतं, की ज्या वेळेस मी बिझनेस ओनरला भेटतो, तर त्यावेळेस असं एक प्रश्न सगळ्यांना विचारतो, की तुम्ही तुमचं बॅलन्स शीट आहे, ते कधी रिव्ह्यू करता किंवा कधी पाहता? जनरली म्हणजे 95% पेक्षा जास्त लोकांचं असं उत्तर येतं, की त्यांचं जे बॅलन्स शीट आहे किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे, ते कधी पाहतात, तर ज्यावेळेस त्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटचा महिना असतो, ती डेट असती. तर त्यावेळेस ते काय करतात, की त्यांचं बॅलन्स शीट आहे साइन करण्यासाठी किंवा फायनलायझेशन करण्यासाठी त्यांच्या CN बरोबर ज्या गोष्टी डिस्कशन चालू असतात, त्यावेळेस ते रिव्ह्यू करतात की फायनल करतात. आणि मग ते जर मार्च एंड झाल्यानंतरनी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जर त्यांचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहत असतील किंवा बॅलन्स शीट पाहत असतील, तर त्यांचं फायनान्शियल ॲनालिसिस ते कधी करणार? ते करूच शकत नाही. तर त्याच्यामुळं असं आहे की आपला जो बिझनेस आहे, स्टार्टअप जरी असेल, तर त्याच वेळेसपासून आपलं जे फायनान्शियल ज्या प्रोसेस आहेत, त्या आपण त्याच वेळेसपासून इम्प्लिमेंट केल्या, तर त्यांना पुढे ज्या काही इम्प्लिकेशन्स येणार आहेत त्यांच्या अच्छा. बिझनेसमध्ये फायनान्शियल डिसिजन मेकिंग करण्यासाठी ते सोप्या जातात. तर सुरुवातीपासूनच जर एखादं स्टार्टअप असेल आणि त्यांना स्टार्टअप जरी असेल, तर असं नाही की त्यांना ट्रेडिशनल बिझनेस करायचा असेल. तर ट्रेडिशनल बिझनेस म्हणजे काय, की प्रत्येक वर्षाला 10-20% टर्नओव्हर ग्रोथ करायचा असेल म्हणजे ट्रॅडिशनल तुमचा ग्रोथ झाली. तर ट्रॅडिशनल बिझनेस करायचा असेल, तर CFOची तुम्हाला आवश्यकता नाही. तुम्हाला एक्सपोनेन्शियली ग्रोथ करायची असेल, तर बरोबर. तुम्हाला प्रत्येक वर्षाला तुम्हाला 50% ग्रोथ करायची आहे, 100% ग्रोथ करायची आहे, 200% ग्रोथ करायची असेल, तर तुम्हाला व्हर्च्युअल CFO किंवा फुल टाईम CFO अपॉइंट करणं आवश्यकच आहे. आणि त्या अपॉइंट केल्यानंतरनी तुम्हाला त्यांनी जे काही मार्गदर्शन करणार आहे, ते तुम्हाला सजेशन करणार आहे, त्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. नाहीतर असं बऱ्याच वेळा होतं, की लोकं अपॉइंट करतात, पण आपण जे काही सजेशन देतोय, तर ते लोकं इम्प्लिमेंटच करत नाही, ऐकत नाही, की त्यांना अगोदरपासून सवय लागलेली असते, की आम्ही जे अगोदरपासून करतोय, त्याच गोष्टी आम्ही बरोबर करतोय आणि वी आर ओके विथ धिस. आणि करेक्ट. त्याच्यामुळं पण बऱ्याच वेळा होतं, की सजेशन दिले तरी पण इम्प्लिमेंट होत नाही. सजेशन कोणी दिलं? फॉर एक्झाम्पल आपण कुठल्या डॉक्टरकडे गेलो आणि तुम्हाला जर थोड्या छातीमध्ये दुखत असेल आणि ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर नाही केल्या, तर ऑब्व्हियसली तुम्हाला मे बी फ्युचरमध्ये बऱ्याचल्या इम्प्लिकेशनला तुम्हाला सामोरं जाईल. पण तेच जर ते आपण फॉलो करतो आणि तेच जर तुमच्या CFOने सांगितलं, की जर तुम्हाला ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यकता नाही. ह्या ठिकाणी तुम्ही प्रिकॉशन घ्या. हे जे फिक्स्ड कॉस्ट आहे, ती तुम्ही अव्हॉइड करायला पाहिजे. तुमची जे प्रॉफिटेबिलिटी आहे, ती कमी होत चाललेली आहे. तुमचं ग्रॉस मार्जिन कमी होत चाललेलं आहे. त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीचं उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही करणं आवश्यक आहे. जर त्याच वेळेस तुम्ही जर नाही केले, तर ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये फ्युचरमध्ये फायनान्शियल लॉसेस तुम्हाला नक्कीच त्याच्या सामोरं जायला लागेल. त्यासाठी काय आहे, की तुम्ही ज्या वेळी तुमचं CFO किंवा व्हर्च्युअल CFO तुम्हाला मार्गदर्शन करेल किंवा जे काही तुम्हाला ॲडवाईस देईल, ते तुम्ही फॉलो करणं आवश्यक आहे. अच्छा. तुम्ही आता असं म्हणता CFO प्रत्येक कंपनीला पाहिजे. आता जर बघितलं तर विजय मल्ल्या जो आहे, त्याच्या कंपनीमध्ये तर भरपूर CFO असतील. पण तरी देखील त्याची कंपनी ही लॉसमध्ये गेली. तर ते कसं? नाही ह्याच्यात काय आहे, की मोठ्या कंपन्या असतात त्यांच्याकडे CFO असतातच. हं. पण CFO असतो त्यांनी ऑब्व्हियसली की त्या-त्यावेळेस त्यांना जे काही ॲनालिसिस करून त्यांना मार्गदर्शन केलंच असणार आहे. असं नाही होत, की तुम्हाला मार्गदर्शन नाही केलं किंवा नाही. पण ह्याच्यात काय होतं, की आपल्याला माहीत आहे, की ह्या गोष्टी आपण चुकीच्या करतोय आणि त्यात जर आपण रिपीट करत राहिलो, तर ऑब्व्हियसली की तुम्हाला काय होणार,
की तिथं लॉसेस होणार आहे. तर ज्या वेळेस असं किंगफिशरमध्ये पण असंच झालेलं आहे, की तिथं माहीत होतं की तुम्ही जी कंपनी टेक ओव्हर केलेली आहे आणि ती लॉस मेकिंग आहे. ती जर तुम्ही परत टेक ओव्हर केली आणि त्याच्यामध्ये जर अननेसेसरी एक्सपेन्सेस केले किंवा अननेसेसरी तिथं तुमची कॉस्ट वाढलेली आहे आणि तरी पण तुम्ही अजून ॲडिशनल कॉस्ट तिथं वाढवताय. तर असे जर गोष्टी होत असेल, तर तुम्हाला लॉसला सामोरंच जायला लागणार आहे. तर त्यासाठी काय आहे, की प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे पाहायला पाहिजे आणि ज्या काही तुम्हाला फायनान्शियल लॉसेस किंवा कॅश फ्लो इश्यूज होतात, तर त्या महिन्यामध्ये तुम्ही करेक्शन्स करायला पाहिजे. तर ह्या जर त्याच वेळेस जर करेक्शन नाही केले, तर अशा प्रॉब्लेम होतात. तर किंगफिशरमध्ये पण असंच झालेलं आहे, की त्या वेळेस त्यांनी त्या गोष्टीचं किंवा कॅश फ्लो प्रॉब्लेम्स होतात, तर त्यांनी तिथं लक्ष नाही दिलेलं आहे आणि त्याच वेळेस त्यांनी त्याच्यावरती उपाययोजना नाही केल्या. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. साधारण पारंपरिक CFO हा व्हर्च्युअल CFO पेक्षा कसा वेगळा असतो? पारंपरिक CFO म्हणजे काय आहे, की CFO नॉर्मली काय आहे, की हे चीफ फायनान्शियल ऑफिसर हे जे आहेत ते काय होतं, की फुल टाईम त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतो आणि व्हर्च्युअल CFO आहे, तर ते फुल टाईम नसतो. तर ते पिरियॉडिकली म्हणजे एक 8 दिवसातून एकदा, 10 दिवसातून एकदा, 15 दिवसातून एकदा किंवा ऑनलाईन त्यांना मार्गदर्शन करत असतो. फुल हं, टाईम हं, हं. आणि व्हर्च्युअली ह्या 2 गोष्टीचा या ठिकाणी डिफरन्स असतो इथं. अच्छा. मला एक विचारायचं आहे, व्हर्च्युअल CFO तुम्ही सांगताय खूप छान पद्धतीने. लोकं तर उद्योजक ठेवतीलच. पण उद्योजकांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा असतो, की लघु आणि मध्यम उद्योजकांना खास करून, हं. की व्यवसाय सुरू करताना भांडवल कसं उभं करायचं? तर त्यासाठी व्हर्च्युअल CFO कशा पद्धतीने मदत करू शकतो? फार सुंदर आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे तुमचा. ओके. बऱ्याच वेळा स्टार्टअप करत असताना तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो, की आपल्याला नवीन स्टार्टअप सुरुवात करायची किंवा नवीन उद्योग सुरुवात करायची, हां. तर आपण भांडवल कसं उभारायचं? भांडवल उभारण्यासाठी 3 सगळ्यात महत्त्वाचे सोर्सेस असतात. हं, हं. एक तर आहे, की ओनर्स मनी ओके. म्हणजे स्वतःचं जे कॅपिटल आहे, ते आपण तयार करायचं. बरं. दुसरं आहे, की त्याच्यानंतरनी ओनर्स मनी नसल्यावर ते काय आहे, की आपण फ्रेंड्स आणि रिलेटिव्हज जे आहेत, तर त्यांची मदत घेणं जास्त गरजेचं. ऑब्व्हियसली की आता स्टार्टअप जर असेल, की एखादा स्टार्टअप कन्सेप्ट आहे, की 20, 25, 30 वर्षाचा असतो व्यक्ती त्याच वेळेस बिझनेस सुरुवात करतो. तर हां. ऑब्व्हियसली त्यांच्याकडे स्वतःकडे एवढं भांडवल नसतं. तर आपले फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स आहेत, तर त्यांच्याकडून आपणही घेऊ शकतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की आता मार्केटमध्ये भरपूर ट्रेंडिंग चालू आहे आणि त्याचे भरपूर स्टार्टअप्स आहे. हं. तर बेनिफिट्स पण आहे. एक तर आहे की मग तुम्ही इक्विटी किंवा तुमचे फंड रेझिंग करा. अच्छा. तर त्याच्यातून ह्या 3 सोर्सेस असतात. त्याच्यातून आपण आपलं कॅपिटल्स आहे ते रेज करू शकतो. आणि आता जर पाहिलं तर गव्हर्नमेंट पण भरपूर हेल्प करते स्टार्टअपसाठी. वेगवेगळ्या योजना आहे. तर त्याच्यातून पण आपण स्टार्टअप योजनेतून पण आपण जे कॅपिटल्स आहे ते रेज करतो. पण ह्याच्यात हे आहे की इनिशियल जे फंडिंग आहे, हं. ज्यावेळेस इन्कॉर्पोरेशन आणि आपलं प्रोटोटाइप किंवा सर्व्हिस असेल तर सर्व्हिस जी आहे ती तुमची अपेलेबल असायला पाहिजे. तर ती जर असेल एकदा, तर मग पुढचं जे काही आपल्याला फंड रेझिंग करायचे किंवा आपल्याला कॅपिटल ॲडिशनल करायचं, तर करेक्ट. त्यासाठी आपल्याला सोपं जातं. पण इनिशियल जे थोडंफार जे कॅपिटल आहे, ते हं. आपल्याला स्वतःला त्याची अरेंजमेंट करणं महत्त्वाचं आहे. साधारण CFOच्या जबाबदाऱ्या काय-काय असतात? तो जॉइन झाल्यानंतर काय-काय तो जबाबदाऱ्या पार पडतो? ह्याचं जबाबदारी आहे की सगळ्यात पहिल्यांदा की बिझनेसचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं. हं. म्हणजे जे काही फ्युचर ज्या बिझनेसचे जे ओनर आहेत, जो कोण CEO आहे किंवा मॅनेजिंग डायरेक्टर आहे, त्याचा जो बिझनेस आहे, तर त्याचं जे काही प्लॅनिंग आहे, त्या प्लॅनिंगप्रमाणे त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की व्हर्चुअल CFO किंवा CFOची. आणि जे एकदा फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतरनी त्या फायनान्शियल प्लॅनिंगप्रमाणे त्याचं बजेटिंग करणं. अच्छा. म्हणजे जे काही आपलं बिझनेस जाणार आहे, तर बिझनेससाठी आपल्याला किती रॉ मटेरियल लागणार आहे, कुठले-कुठले ओव्हरहेड्स त्याच्यामध्ये ॲड होणार आहे. ओव्हरहेड झाल्यानंतर तुमचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट किंवा सपोर्ट कॉस्ट किती लागणार आहे, मार्केटिंग कॉस्ट किती लागणार आहे आणि त्याच्यानंतर फायनान्शियल कॉस्ट किती असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं बजेटिंग करणं. आणि बजेटिंग केल्यानंतरनी तुमच्या बिझनेसमध्ये किती शॉर्टफॉल आहे किंवा तुमच्याकडे सरप्लस फंड्स अवेलेबल आहे, ह्याचं जे काही रिपोर्टिंग आहे, तर ते रिपोर्टिंग जे बिझनेस ओनर आहे किंवा CEO आहे, की त्यांना करणं आवश्यक आहे. ह्या हं. 2 गोष्टीचं जे सगळ्यात
महत्त्वाची जी गोष्ट आहे की फायनान्शियल प्लॅनिंग करणं हां. आणि बजेटिंग करणं. हे जर जास्त केलं तर बिझनेस ओनरला इन फ्युचरमध्ये जे काही फायनान्शियल इम्प्लिकेशन्स येणार आहे किंवा शॉर्टफॉल होणार आहे कुठल्या बिझनेसमध्ये किंवा एक्सेस फंडची अवेलेबिलिटी आहे, तर ती त्याच वेळेस आपल्याला समजणार. म्हणजे दूरदृष्टिकोनातून प्लॅनिंग जर आपण केले तर त्या पद्धतीने आपल्याला निर्णय करेक्ट. निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते राईट. की किती फंड लागणार आहे, ह्या डिपार्टमेंटला किती फंड लागणार आहे, त्या डिपार्टमेंटला किती फंड लागणार आहे, प्रॉफिट किती होऊ शकतो, अगदी लॉसची देखील आपल्याला तिकडे येऊ शकते की झाला तर लॉस किती होऊ शकतो, तो परत रिकवर कसा होऊ शकतो. करेक्ट. तर एक पुढचं चित्र आपल्याला अगोदरच ते एक जे ब्ल्यू प्रिंट म्हणतो, जसा ताजमहल बनला की आधीच त्याची ब्ल्यू प्रिंट रेडी होती किंवा एखादं घर बांधताना ब्ल्यू प्रिंट रेडी असते, तसं एक CFO म्हणजे खूपच एक फाउंडेशनच एक चित्र उभं करतो की एवढा फंड लावल्यानंतर एवढा आपल्याला प्रॉफिट होईल किंवा एवढा थोडासा लॉस होऊ शकतो आणि हे पुढच्या 3 ते 5 वर्षाचं चित्र असणार आहे. ह्याच्यामध्ये मी एक ऍड करेल. आता मार्च महिने चालू आहे, तर आम्ही नॉर्मली काय करतो की जे काही आमचे क्लायंट्स आहेत तर त्यांना आम्ही काय करतो की एप्रिल सुरू व्हायच्या अगोदर मार्चमध्येच नेक्स्ट फायनान्शियल इयरचं बिझनेस प्लॅन करायचं आणि आपल्याला प्रॉफिटेबिलिटी किती असणार आहे त्याचं प्रेडिक्शन करायचं. माझा एक क्लायंट आहे, तर त्यांचं आम्ही एक लास्ट वीकमध्ये आम्ही काय केलं, हे एक्सरसाइज केलं. तर त्यांचा जो प्रॉफिटेबिलिटी होता की ह्या लास्ट फायनान्शियल इयरला म्हणजे 24-25 फायनान्शियल इयर त्यांची प्रॉफिटेबिलिटी 9 ते 10% होता. पण पुढच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही एक्सरसाइज केली तर त्यांचा प्रॉफिटेबिलिटी एक 4.5 ते 5% वरती आला. तर हे सगळे एक्सरसाइज करताना आपल्याला लक्षात आलं की त्यांचा प्रॉफिटेबिलिटी कमी होणार आहे. पण कमी होणार आहे तरी पण दे आर ओके. तर ओके काय आहे की त्यांना माहिती आहे की त्यांचे 2 प्रोडक्ट आहेत. आता मार्केटमध्ये आपण लॉन्च करणार आहे आणि मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे, तर ऑब्व्हियसली मार्केटिंग आणि प्रमोशन कॉस्ट वाढणार आहे. तर त्यावेळेस त्यांना जे एक्सेस जे फंडिंगची रिक्वायरमेंट आहे तिथं लागणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा 3 ते 4% जी प्रॉफिटेबिलिटी कमी होणार आहे. तरी पण ते ओके. आणि हीच गोष्ट प्रत्येक बिझनेस ओनरने पण करणं आवश्यक आहे. अच्छा. की त्यांना प्रॉफिटेबिलिटी कमी जर होत असेल तर त्यांना माहीत होणं जास्त गरजेचं आहे. जर प्रॉफिटेबिलिटी कमी होती आणि तुम्हाला जर माहीत नाही तर म्हणजे हा धोका आहे तुमच्या बिझनेसमध्ये. तर कुठला पण बिझनेस करत असेल, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या बिझनेसचं जे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेक्स्ट इयरचं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा बिझनेस प्लॅनिंग आहे ते करणं आवश्यक आहे. तुमचा नेक्स्ट वर्षाला टर्नओव्हर किती असणार आहे, तर त्यासाठी रॉ मटेरियल किती लागणार आहे, तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटवरती किती पैसा खर्च करणार आहे, हे सगळं ज्यावेळेस तुम्ही गणित करता आणि त्यावरून तुमचा प्रॉफिटेबिलिटी किती राहणार आहे सगळा खर्च जाऊन आणि ती प्रॉफिटेबिलिटी तुम्हाला एक्सपेक्टेड आहे का नाही आहे आणि तुम्ही ओके आहे का तुमची जे काही प्रॉफिटेबिलिटी आहे, तर ते तुम्ही कन्व्हिन्स असायला पाहिजे. आणि त्यासाठीच की सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या बिझनेसमध्ये प्रत्येक वर्षाला तुम्ही बिझनेसचं प्लॅनिंग हे करणं आवश्यक आहे. तुम्ही तर मगाशी बोलताना बोलले की 5 कोटी ज्याचा टर्नओव्हर आहे त्याने CFO घ्यायला पाहिजे. पण आता तुमच्या बोलण्यावरनं आता असं वाटतंय की ज्यावेळेस उद्योजक बिझनेस चालू करतो त्यावेळेस सर्वप्रथम पिऊनच्या आधी पण CFO घेतला पाहिजे, त्याच्यानंतर सगळं प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि पण याच्यासाठी CFOच्या काय साधारण ज्यावेळेस CFO घेतो त्यावेळेस काय गोष्टी साधारण विचारात घेतल्या जातात? कारण बाकीच्या पोस्ट तर माहिती आहे, सेल्स मॅनेजर असो, असिस्टंट असो, प्रोडक्शन मॅनेजर असो, त्यांचं एक प्रोफाईल असतं. पण CFO हे खूप हेवी प्रोफाईल आहे. तर त्याच्यासाठी काय पात्रता असते किंवा कशा पद्धतीने त्याला एकदम काय गोष्टी अपेक्षा विचारात? येत असतात की प्रत्येक CFOनी काय करायला पाहिजे की त्यांचं प्रत्येक महिन्याचं बजेटिंग हां. अगोदर करायला पाहिजे. म्हणजे महिना सुरू व्हायच्या अगोदर आपल्याला किती पैसे येणार आहेत, आपल्याला किती पैसे खर्च करायला लागणार आहे. म्हणजे बिझनेसचा इनफ्लो किती असणार आहे प्रिडिक्टेड आणि आउटफ्लो प्रिडिक्टेड किती असणार आहे आणि त्याच्या ठिकाणी जर शॉर्टफॉल जर असेल तर त्याचे अरेंजमेंट कसे करणार आहे. तर त्याचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. दुसरं हे की प्रत्येक महिन्याला तुमच्या CFOने तुमचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे तुम्हाला प्रेझेंट करणं आवश्यक आहे. मोठ्या ज्या कंपन्या असतात ते काय करतात, तर ते ह्याच गोष्टी करतात की डिसिजन मेकिंग करायचं असेल प्रत्येक महिन्याला तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे ते रिव्ह्यू करतात आणि त्याच्यावरून कळतं की ह्या महिन्यात जर आपला प्रॉफिट कमी झालेला आहे आणि कुठल्या कारणामुळे कमी झालेला आहे. कमी झालेला आहे पण त्याची कारणं शोधणं जास्त गरजेचं आहे. असं नाही की कमी झालेलं आपण कारणं न शोधतात दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण बिझी आहेत असं नाही. कारणं शोधून त्या कारणं शोधल्यानंतरनी तर त्या कारणं शोधल्यानंतरनी तुम्हाला काय करा त्याच्यावरती काम करून काही जरी चुकीच्या गोष्टी आल्यात
तर त्याच्या तुम्हाला करेक्ट करणं जास्त गरजेचं आहे. आणि कुठल्या जर चांगल्या गोष्टी झाल्या असेल तर त्याला तुम्ही रेप्लिकेट करणं जास्त गरजेचं आहे. नाही फंटास्टिक. करेक्ट. तर ह्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला कळतं की प्रॉफिटेबिलिटी कमी झाल्यानंतर काय करणं आवश्यक आहे, हे एक आहे. तिसरी गोष्ट आहे म्हणजे प्रत्येक बिझनेस ओनरने आपले CFO कडून फायनान्शियल रिव्ह्यू हे करून घेतलं पाहिजे. फायनान्शियल रिव्ह्यू म्हणजे काय, प्रत्येक वेळेस आपण काय करतो, सेल्सवाल्यांची प्रत्येक महिन्याला आपण टार्गेट देतो आणि टार्गेट दिल्यानंतर पुढच्या महिन्यात परत आपण रिव्ह्यू करतो की करेक्ट. तुझं टार्गेट 10 लाखाचं सेल्स घेऊन यायचं होतं पण 8 लाखात झालेलं आहे, तर कमी कशामुळे झालेलं आहे. तसंच तुमचं फायनान्शियल गोष्टीमध्ये पण तुमचं बजेट एवढं होतं, तर बजेट कमी झाल्यामुळे कशामुळं बजेट कमी झालेलं आहे आणि प्रॉफिटेबिलिटी कमी कशामुळे झालेली, कुठलं खर्च आपण प्रेडिक्ट नव्हते केले तरी पण अननेसेसरी झाले. बऱ्याच वेळा असं होतं की काही काही वेळेस आपण ह्या महिन्यामध्ये बजेटमध्ये हे एक्सपेन्सेस कन्सिडरच नाही केले पण ते होत गेले. पण ठीक आहे की जर त्या ठिकाणी जर आवश्यक असेल ना आणि त्या जर आपण करणं आवश्यकच आहे. पण ज्यावेळेस CFOचं हेच काम असतं की प्रत्येक तुमचा काय खर्च आहे तुमच्या बजेटमध्ये येणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा असतो की अननेसेसरी एक्सपेन्सेस होतात आणि त्या बजेटमध्ये आपले कन्सिडर नाही होत. तर त्यासाठी काय की ह्या 3 गोष्टी गरजेच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण बजेट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर की तुमचं प्रत्येक महिन्याला तुमच्या बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट चेक करणं आणि तुमचा फायनान्शियल रिव्ह्यू घेणं, ह्या गोष्टी. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण चेक करणं म्हणजे काय, फक्त असं नाही की टर्नओव्हर पाहणं आणि प्रॉफिट पाहणं. टर्नओव्हर पाहिल्यानंतर आपण तुमचा कॉस्ट ऑफ सेल्स काय आहे तुमचा, कॉस्ट ऑफ सेल झाल्यानंतर तुमचा ग्रॉस मार्जिन किती पर्सेंटेज आहे, मंथ ऑन ऑन बेसिसवर तुमचा जो ग्रॉस मार्जिन आहे तो कमी होतोय का जास्त होतोय, तर कमी झालं तर कशामुळे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा EBITDA काय आहे, अर्निंग बिफोर डिप्रिशिएशन अँड इंटरेस्ट, हे सगळं पाहणं आवश्यक. नंतर प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे टॉप लाईन टू बॉटम लाईन प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुम्हाला रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. आणि तो कंपॅरिझन करायचं की लास्ट महिन्यामध्ये किती पर्सेंट आपला ग्रॉस मार्जिन आहे, ह्या महिन्यामध्ये किती झालेलं आहे. आणि आपलं हे ज्यावेळेस आपण प्रत्येक महिन्याला रिव्ह्यू करतो ना त्यावेळेस आपला बिझनेसचा ट्रेंड आहे तो माहीत होतं. आणि ते माहीत झाल्यानंतर आपल्या बिझनेसचा जो ब्रेक इव्हन पॉईंट आहे म्हणजे किती टर्नओव्हर केल्यानंतर आपला बिझनेस ह्या महिन्यामध्ये प्रॉफिटेबिलिटीमध्ये येणार आहे तो आपल्याला कळतो. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या बिझनेसचा ब्रेक इव्हन पॉईंट माहीत नाही मंथली बेसिसवरती, तर तुम्ही तुमचा बिझनेस करून सुद्धा तुमचा काही फायदा नाहीये. हे कुठे रेकॉर्ड ठेवायचं जे तुम्ही बोलले ब्रेक इव्हन, तर हे साधारण उद्योजकाने कुठे मेंटेन करायला पाहिजे? तर हे कसं की ब्रेक इव्हन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण बिझनेस प्लॅन तयार करतो त्यावेळेस आपण काय करतो की बजेट तयार करतो की ह्या महिन्यामध्ये आपल्याला मंथ वाईज बेसिसवरती हे किती होणार आहे, टर्नओव्हर किती होणार आहे, त्याच्यातले फिक्स्ड कॉस्ट किती आणि व्हेरिएबल कॉस्ट किती. त्यावेळेस आपण फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टचं कॅल्क्युलेशन करतो. तर त्यावेळेस कळतं की आपण किती टर्नओव्हर केल्यानंतर आपल्या प्रत्येक महिन्याचं आपल्याला ब्रेक इव्हन होणार आहे. हे ज्यावेळेस आपण फायनान्शियल इयर सुरू व्हायच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होतात. ते थोडं कॅल्क्युलेशन म्हणजे थोडं टेक्निकल कॅल्क्युलेशनचा भाग आहे. ज्यावेळेस तुमचं CFO वर्किंग करतो तर त्याच वेळेस तुम्हाला माहीत होऊन जातं की तुमचा ह्या महिन्यामध्ये किती टर्नओव्हर केल्यानंतर आपला ब्रेक इव्हन पॉईंट किती असणार आहे. व्यवसायाच्या वाढीसाठी साधारण फायनान्स मॅनेजमेंट कसं करावं की व्यवस्थित फायनान्स मॅनेजमेंट करून व्यवसाय नेक्स्ट लेवलला जाईल फटाफट? सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की तुमचा जर व्यवसाय वाढवायचा असेल ना आणि त्याच्यासाठी फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं असेल तर तुमचा जो कॅश फ्लो आहे तो मॅनेज होणं जास्त गरजेचं आहे. कॅश फ्लो म्हणजे काय आहे की तुमचा कॅश फ्लो कुठं ब्लॉकेज झालेले आहेत तर 2-3 गोष्टी असतात तुमच्या कॅश फ्लो व्यवस्थापनासाठी मॅनेजमेंटसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठी आपल्याला काय गरजेचं आहे की आपल्याला तुमचा करंट असेट आणि तुमची जी करंट लायबिलिटी आहे तर त्याचा जो रेशो आहे तो मेंटेन करणं आवश्यक आहे. तर तो जर रेशो जर तुमचा मेंटेन नाही झाला तर तुम्हाला ऑब्व्हियसली तुमच्या बिझनेसमध्ये कॅश फ्लो क्रंचेस आहे किंवा कॅश फ्लोचे प्रॉब्लेम्स आहे ते नेहमीच येत राहतात. आणि बिझनेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा म्हणतो की कॅश फ्लो नाही आहे म्हणजे व्यवस्थित नाही आहे आणि त्याच्यामुळं बरेचले लोक जे आहेत ते फ्रस्ट्रेट होतात. त्यांना टेन्शन येत असतं की स्ट्रेसफुल फील करतात. तर 2-3 ठिकाणी कॅश फ्लो आपला ब्लॉकेज होतो. एक तर की तुमच्या
जे काही तुम्ही उधारीवरती तुमचं माल विकलेला आहे तुमच्या कस्टमरला आणि ते जर तुमच्या वेळेवर पैसे नाही दिले तर ऑब्व्हियसली तुमचा कॅश फ्लो आहे तिथं ब्लॉक होणार, ब्लॉक तुमचे होणार. पैसे येणारच नाही. आणि पण उधारीशिवाय बिझनेस पण चालत नाही, काही काही ठिकाणी द्यावी लागते उधारी तर करायला लागते. असं उद्योजक म्हणतात. पण ह्याच्यात कसं आहे की त्याच्या ठिकाणी कसं आहे की तुमच्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस उधारी देता ना तर तुम्हाला इनवॉइस करायच्या अगोदर म्हणजे मटेरियल डिस्पॅच करायच्या अगोदर किंवा सर्व्हिस द्यायच्या अगोदर तुम्हाला माहीत हवंय की तुमच्या सर्व्हिस दिल्यानंतर इनवॉइसच्या अगेन तुम्हाला पेमेंट कधी येणार आहे कारण हे मी तुम्हाला बघतो माहित असायला पाहिजे. बरेचसे बिझनेसमन आहे हे उधारी देऊन देऊनच एक लेवलला येतात आणि बंद होऊन जातं दुकान. तुम्हाला मी एक उदाहरण देतो बघा. तुम्ही सगळेच लोक आपण काय करतो Amazonवरती ऑनलाईन शॉपिंग करतो, बरोबर आहे. तर तुम्ही कधी ऐकलेलं आहे का की करोडोनी लाखोनी बिझनेस करतात Amazonनी आणि त्यांनी तुम्हाला कधी क्रेडिट ऑफर केलेलं आहे का? ते कसं बिझनेस करतात आणि त्यांच्याकडेच हे आहे की त्यांचं स्वतःचं कुठलं प्रोडक्ट नाही आहे, ते दुसऱ्याचंच प्रोडक्ट त्यांच्या पोर्टलवरती विकतात आणि ते पण पैसे जे आहेत ते अगोदर त्यांच्याकडे येतात. म्हणजे मटेरियल डिस्पॅच करायच्या अगोदर त्यांना भरपूर पैसे येतात आणि काही जे गोष्टी असतात ते कॅश ऑन डिलिव्हरी. ह्यांनी काय केलेलं आहे की कॅश कलेक्शन सिस्टीम आहे ना ती सिस्टीम त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्यांच्या सिस्टीममध्ये इम्प्लिमेंट केलेली आहे आणि अशी जी सिस्टीम आहे प्रत्येक बिझनेस ओनरनी प्रत्येक उद्योजकांनी इथे इम्प्लिमेंट करायला पाहिजे. ह्याचा अर्थ काय आहे की ज्यावेळेस माणूस Amazonवरती जातो, ऑर्डर प्लेस करतो, तर त्याच वेळेस त्याला पेमेंटचं ऑप्शन येतं की तुम्ही ऑनलाईन करणार आहे कॅश ऑन डिलिव्हरी करणार आहे. तर तिथं त्याला दुसरं ऑप्शन नाही आहे कुठलंच, कारण की त्यांनी ऑप्शन नाही ठेवलेले. पण आपल्या नॉर्मल बिझनेसमध्ये उद्योजकांमध्ये काय होतं की असं ट्रेंड आहे की जोपर्यंत आपण कुठला मटेरियल जे आहे आपला बिझनेस आहे तो उधारीवर नाही केला तर बिझनेस होत नाही. ही थोडी कन्सेप्ट आत्ताच्या काळात सगळ्याच बिझनेसमध्ये ॲप्लिकेबल होईल असं नाहीये की तुम्ही तुमचा बिझनेस आहे आणि सर्व्हिसेस आहे त्याचं चांगली जर असेल तर तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन सुद्धा बिझनेस करू शकता. तर त्यासाठी कॅश कलेक्शन सिस्टीम जी आहे ती तुमची बिझनेसमध्ये असायलाच पाहिजे. लहान उद्योजकांनी कसं फायनान्स मॅनेजमेंट केलं पाहिजे? लहान उद्योजकांनी फायनान्शियल मॅनेजमेंट करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा जो प्रॉफिटेबिलिटी आहे ती असणं जे गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आहे की त्यांचे फिक्स्ड कॉस्ट कुठले आणि व्हेरिएबल कॉस्ट कुठले ते करणं गरजेचं आहे. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किती सॅलरी द्यायला लागते, तुमचं रेंट किती आहे, तुमचे इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस किती आहे, असे जे फिक्स्ड कॉस्ट असतात ते तुमचा टर्नओव्हर किती पण असू द्या पण एवढे जे पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ते करायच लागतात. आणि काही गोष्टी असतात की मग ते व्हेरिएबल असतात की तुमचा टर्नओव्हर वाढला तर तुमचे एक्सपेन्सेस वाढत जातात. तर ह्याच्यात कसं आहे की तुमचे फिक्स्ड कॉस्ट जी आहे ती तुम्हाला कंट्रोलमध्ये असायला पाहिजे आणि व्हेरिएबल कॉस्ट जी आहे ती तुमच्या जो काही प्रॉफिटेबिलिटी आहे तर त्याच्या अकॉर्डिंग असायला पाहिजे. तरच तुमचा जो बिझनेसचा प्रॉफिटेबिलिटी तुमचा मेंटेन होईल. अदरवाईज बऱ्याच वेळा आहे की लोकांना जी बिझनेसची जी प्रॉफिटेबिलिटी ती माहीतच नाही. मी बऱ्याच वेळा उद्योजकांना भेटतो त्यावेळेस विचारतो की तुम्ही तुमचा बिझनेसची जी बॅलन्स शीट आहे ते काय कधी पाहिलेलं आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की त्यांनी जे बिझनेसचं बॅलन्स शीट आहे ते ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वगैरे पाहतात आणि ते जर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाहिलं ह्याचं पण कारण आहे की त्यावेळेस काय होतं की इन्कम टॅक्सची ड्यू डेट असती तर त्यावेळेस त्यांनी बॅलन्स शीट तयार केलेलं आहे आणि इन्कम टॅक्सची ड्यू डेट असल्यामुळे बॅलन्स शीट तयार करणं म्हणजे काय की तुम्ही तुमच्या बिझनेसचं बॅलन्स शीट आहे तुम्ही स्वतःसाठी नाही बनवलेलं आहे, ते इन्कम टॅक्ससाठी बनवलेलं आहे. तर बिझनेस तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करता का या इन्कम टॅक्ससाठी करता का गव्हर्नमेंटसाठी करता हे जाणून घेणं आवश्यक आहे. तुम्ही तुमचा बिझनेस जर स्वतःसाठी करत असाल तर प्रत्येक महिन्याला तुम्ही प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि क्वार्टरली बॅलन्स शीट बनवून त्याचं रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. आणि हेच जे छोटे उद्योजक आहेत तर ते करत नाही त्यांच्या बिझनेसमध्ये आणि त्याच्याचमुळं त्यांना त्यांच्या आर्थिक म्हणजे फायनान्शियल मिसमॅनेजमेंटमुळं त्यांना नुकसान होण्याची चान्सेस असतात. प्रॉफिट आणि कॅश फ्लो हा किती महत्त्वाचा आहे, त्यातला फरक काय आहे? प्रॉफिट आणि कॅश फ्लो ह्यांचा डिफरन्स जो आहे तो माहीत होणं सगळ्याच उद्योजकांना आवश्यक आहे. प्रॉफिट म्हणजे काय बऱ्याच वेळा जर बघितलं की त्यांचा बिझनेस कसा चाललेला आहे हे जर पाहायचं असेल तर लोक काय करतात त्यांचा बँक बॅलन्स पाहतात. बँकेत जर कंटिन्युअस इनफ्लो होत असेल आणि चांगला बॅलन्स मेंटेन होत असेल
तर ते खुश असतात. पण ऍक्च्युली त्यातलं प्रॉफिट किती हे त्यांना ऍक्च्युली माहिती तेवढा त्यांचा तेवढा तिथं प्रॉफिट नसतो. तुमचा बँक बॅलन्स जेवढा आहे तेवढा तुमचा प्रॉफिट नसतो. प्रॉफिट आणि बँक बॅलन्स ह्याच्यामध्ये कधीच हे करू शकत, कम्पेअर करू शकत नाही. तर ह्याच्यासाठी की प्रॉफिट म्हणजे काय आहे, की तुमचं मटेरियल सेल करून ओव्हरहेड्स मायनस होऊन तुमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट मायनस होऊन जो काही फायनल फिगर उरते, प्रॉफिट उरतो, म्हणजे तुमचा प्रॉफिटेबिलिटी झाली. जसं आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तयार करतो. आणि कॅश फ्लो म्हणजे काय आहे, की कॅश फ्लो म्हणजे काय, तुमचा बिझनेसमध्ये तुमची इनफ्लो किती झालेलं आहे, पैसे आलेले किती आणि गेलेले किती, ह्याचं जे रिसिट पेमेंटचं जे स्टेटमेंट आहे त्याला कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणतात. तर ह्याचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, की ह्या महिन्यात आपण काय केलेलं आहे, की कुठलं मटेरियल विकलेलं, सेल केलेलं आहे, त्याचे पैसे तुम्हाला सेम महिन्यामध्ये येत नाही. तुमचं मग नंतर 30 दिवसाचं क्रेडिट दिलं, 60 दिवसांनी पैसे आले तुम्हाला, तर ऑब्व्हियसली की ह्या महिन्याचे जे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यात तुमच्या बँकेमध्ये दिसणार. आणि बऱ्याच वेळा असं पण होतं, की आपण रॉ मटेरियल विकत घेतलं, तर त्याचा बऱ्याच वेळा आपण काही वेळेस ॲडव्हान्समध्ये पैसे देतो. म्हणजे मटेरियल यायच्या अगोदरच पैसे जातात. बरोबर. तर त्याच्यामुळे कॅश फ्लो आणि तुमचा प्रॉफिटेबिलिटी हे वेगवेगळ्या गोष्टी. तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी जर पाहिजे असेल तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर कॅश फ्लो पाहायचा असेल तर कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते तुम्हाला पाहिलं गरजेचं आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, की बरेचले छोटे उद्योजक आहे तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट ते बनवतात. पण कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे जवळजवळ 99% लोक कॅश फ्लो स्टेटमेंट कधी पाहतच नाही. कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 टाईपच्या ॲक्टिव्हिटी असतात. एक तर की ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, की बिझनेसमधून जो काही तुमचा ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीच्या अगेन्स्ट इनफ्लो आणि आउटफ्लो झालेला आहे, तर त्याच्या अगेन्स्ट तुम्ही किती कॅश जनरेट केलेली. दुसरं आहे की तुमचं फायनान्शिंग ॲक्टिव्हिटी. फायनान्शिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे कशी, तुम्ही बाहेरून लोन किती घेतलेले आहेत आणि रिपेमेंट किती केलेले आहेत. तर त्या ॲक्टिव्हिटीच्या अगेन्स्ट तुम्हाला कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे का कॅश फ्लो निगेटिव्ह आहे, ह्या गोष्टी. आणि तिसरं म्हणजे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट्स केली, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स किती केलेली आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही किती स्पेंड केलेली तुमच्या बिझनेसमध्ये, ह्या गोष्टी तुम्हाला कळतात. किंवा इन्व्हेस्टमेंट अगोदर केलेली आणि त्याच्यानंतरनी तुम्हाला आत्ता कॅश तुम्ही रिलीज करून तुम्हाला पैसे भेटलेले आहेत. ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे त्याला आपण इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्हाला जर कॅश फ्लो स्टेटमेंट जर पाहायचा असेल तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी ॲक्टिव्हिटीच्या अकॉर्डिंग, ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, तुमचं इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आणि फायनान्सिंग ॲक्टिव्हिटी ह्या पाहणं गरजेचं. तर ह्या सगळ्या गोष्टी प्लस मायनस करून तुम्हाला ॲक्च्युअल कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते पाहता येतं. अच्छा. फायनान्शियल चुका टाळण्यासाठी साधारण उद्योजकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय चुका नाही करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदाच की फायनान्शियल चुका जर नसेल करायचा तर जोपर्यंत माणूस चूक करत नाही तोपर्यंत शिकत नाही. बरोबर. पण त्या चुका ज्या होतात आहे ना, त्या चुका झाल्यानंतरनी त्यांनी त्या रिपीट नाही करायला पाहिजे. म्हणजे जर ह्या महिन्यात जर आपण कुठला एक्सपेन्सेस जास्त झालेला आहे तर पुढच्या महिन्यात जाऊन तो आपण कंट्रोल करायला पाहिजे. चूक करायला नाही पाहिजे. ते चूक नाही करायला पाहिजे. आणि जर आपण बऱ्याच वेळा म्हणतो की बरेचले लोक काय होतात की डेप ट्रॅप म्हणजे लोनच्या ट्रॅपमध्ये अडकतात. काय होतं की एक लोन चुकवण्यासाठी दुसरं लोन घेतात आणि दुसरं लोन चुकवण्यासाठी तिसरं लोन घेतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अवॉइड करायला पाहिजे. एक लोन चुकवण्यासाठी दुसरं लोन चुकवण्यासाठी तिसरं लोन घेतलं म्हणजे तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन मेंटेन नाही करत. तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी इम्प्लिकेशन चालू आहे आणि त्यासाठी तुम्हाला त्या वेळेस तुमचे फायनान्शियल ॲडवायझर किंवा हे जो पर्सन्स जे CFO वगैरे जे आहेत तर त्यांच्याकडून तुम्हाला रिव्ह्यू करणं हे गरजेचं आहे. फायनान्शियल रिव्ह्यू जे करणं गरजेचं आहे त्याच्यावरून कळतं की आपल्याला आपण कुठल्या कुठल्या चुका करतोय. जोपर्यंत तुम्ही पाहत नाही, फायनान्शियल स्टेटमेंट पाहत नाही, रिव्ह्यू करत नाही, तुम्हाला कळणारच कसं. जसं आपण हेल्थ चेकअप करतो, आपल्या दवाखान्यात जातो तर सांगतं की अरे तुम्ही काहीतरी खाल्लेलं आहे आणि तुमच्या पोटात गडबड झालेली आहे, ते तुम्ही खायला नाही पाहिजे, डॉक्टर सांगतो. तसं पण फायनान्शियल CFO ची रिस्पॉन्सिबिलिटी हीच असते की ते पण उद्योजकांना सांगतात ही गोष्ट करू नका. पण याच्यात कसं आहे की ही गोष्ट नाही केल्यामुळे कसं होतं की तुमचा लगेच त्याच वेळेस त्याचा रिपरबिकेशन म्हणजे त्याचं इम्प्लिकेशन त्याच वेळेस नाही आहे. मग त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यातून लोकांना
त्याचा अवेअरनेस नसल्यामुळं त्याच वेळेस त्याचं डिसिजन नाही होत, तर त्या चुका होत राहतात. जर तुम्ही चुका जर शिकला आणि अव्हॉइड करत गेला, तर तुमचं जे फायनान्शियल डिसिप्लिन आहे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये करू शकता. व्यवसायासाठी काय फंडिंग स्रोत काय साधारण आणि कसे निवडायचे ते? फंडिंग स्रोत काय आहे, की आता आपण थोड्या वेळापूर्वीच बोललो, की एक तर आहे की आपण हे स्वतःचं ओन फंड्स आहे त्याच्यातून करू शकतो. आता स्टार्टअप फंडिंग आहे. हं. आता मी सुद्धा आपल्या स्टार्टअप इंडिया पोर्टलवरती ॲज अ स्टार्टअप मेंटॉर आहे, फायनान्शियल मेंटॉर आहे. आपण जे मोदी गव्हर्नमेंटने जे क्या सुरू बात है! केलेलं आहे. हं. तर त्याच्यात आहे की तुम्ही जे काही इन्क्युबेशन सेंटर्स वगैरे आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करून ज्या काही फंड रेझिंग ॲक्टिव्हिटीज आहे, तर त्याच्यात तुम्हाला पार्टिसिपेट करणं जास्त आहे, की आता तुमचा शार्क टँक इंडिया वगैरे करेक्ट. असे भरपूर शोज वगैरे होतात आणि आता भरपूर जे एंजल इन्व्हेस्टर्स वगैरे जे आहेत, तर ते पण मार्केट्समध्ये आहेत आणि भरपूर लोकांकडे पैसा भरपूर आहे, इन्व्हेस्टमेंट करायची, हं. पण त्यांना राईट अपॉर्च्युनिटी भेटत नाही. तर ह्याच्यात कसं आहे, की तुम्ही तुमचा जर इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला राईट अपॉर्च्युनिटी किंवा राईट जे इन्व्हेस्टर आहे, तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट स्कीम पण भरपूर आहे. तुम्हाला CGTMSच्या अंडर तुम्हाला अनसिक्युअर्ड फंडिंग 5 करोडपर्यंत भेटत असतं. नाहीतर तुम्हाला स्टार्टअप इंडियाच्या अगेन्स्ट तुम्हाला फंडिंग भेटत असतं. त्यासाठी कोलॅटरल द्यायची पण आवश्यकता नाही. अच्छा. तर आता अगोदर गोष्टी होत्या, की 5-10 वर्षापूर्वी जर बघितलं, तर तुम्हाला जोपर्यंत कोलॅटरल नाही देत, तोपर्यंत बँक तुम्हाला उभी पण करत नव्हती. पण आता काय आहे, की तुम्हाला गव्हर्नमेंटने ह्या सगळ्या फॅसिलिटी दिल्यात, तर हं. त्याचा तुम्ही फायदा घेणं जास्त गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टर पण आहेत. तर एंजल इन्व्हेस्टर आहे, तर त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून भरपूर ॲडवायझर पण असतात, की ते तुम्हाला तुमच्या एंजल इन्व्हेस्टर्स जे आहेत, तर त्यांच्याबरोबर तुम्हाला कोलॅबोरेशन करून देतात किंवा इक्विटी डायल्यूट्स करून सुद्धा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये चांगल्या प्रकारे भांडवल आहे ते उभारू शकता तुम्ही. भांडवल उभारण्यासाठी जसं तुम्ही म्हटले, की बँक कर्ज आणि गुंतवणूकदारांकडून भांडवल हं. याच्यात काय डिफरन्स आहे? ह्याच्यात डिफरन्स आहे, की जर बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं, लोन घेतलं, तर हां. तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्याचा EMI चुकवायला EMI लागणार. प्रत्येक महिन्याला तर भरावा. ह्याच्यामुळे कसं, की तो जर तुमच्या प्रत्येक महिन्याला चुकवायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या कॅश फ्लोवरती इम्पॅक्ट होणार, हं. की प्रत्येक महिन्याला तुम्हाला तेवढा प्रॉफिट जनरेट करायला लागणार आणि मग तुमचा प्रॉफिट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला बँकेला EMI द्यायचा आहे. तर ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला ती लायबिलिटी आहे, की प्रत्येक महिन्याला द्यायचीच बँकेला EMI कसा बी करून. पण ते जर तुम्ही इन्व्हेस्टरकडून किंवा भांडवलदाराकडून जर पैसे उभारले, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्याचं रिपेमेंट करायची आवश्यकता नाही किंवा EMI द्यायची आवश्यकता नाही. तर त्याच्यात तुम्ही ॲग्रीमेंट करू शकता, की 1 वर्षानंतरनी तुमचं रिपेमेंट सुरू होणार आहे किंवा 6 महिन्यानंतरनी आम्ही इंटरेस्ट देणार आहे. नंतरनी टप्प्याटप्प्याने तुम्हाला हे देणार आहे किंवा ज्यावेळेस 2 वर्षानंतर ज्यावेळेस आमचा प्रॉफिटमध्ये बिझनेस होणार आहे, प्रॉफिट जनरेट करायला सुरुवात करणार आहे, मग तुम्हाला विथ इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल अमाउंट आहे ते पण देतो. तर ही मेनली तुमच्या ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे, की बँकेकडून घेतलं आणि तुमच्या इन्व्हेस्टरकडून जर पैसे उभारले, तर कॅश फ्लोचा तिथं तुम्हाला ॲडव्हांटेजेस घेता येतं, की इमिजिएट कॅशची जी आउटफ्लो आहे तो होत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं, की जोश जुनून पागलपणमध्ये प्रत्येक बिझनेसमन आपला व्यवसाय सुरू करतो. सगळीकडून भांडवल उभारणी करतो आणि एक वेळ अशी येते, की तिथे स्टक होऊन जातो. पूर्ण लॉक होऊन जातो आणि तिथं मग आर्थिक संकटाचा त्याला सामना करावा लागतो. तर त्या अशा उद्योजकांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, हे कशामुळे होतं, की हेच आहे, की जे लोकं आहेत, तर ते स्टार्टअप सुरू करतात. तर त्यांचं टेक्निकल अवेअरनेस भरपूर असतो. ते एक्सपर्ट असतात भरपूर. प्रॉडक्ट कसं करायचं, सेलिंग कसं करायचं. पण फायनान्शियल मिसमॅनेजमेंट होत असतं, की त्याच्यावरती ते लोकं लक्ष देत नाही, की आपला बिझनेस कसं वाढणार, टर्नओव्हर कसं वाढणार आणि त्याच्या पाठीमागं धावत असतात, पळत असतात. पण ते करत असताना पण तुम्ही फायनान्शियल डिसिप्लिन मेंटेन करणं गरजेचं आहे आणि फायनान्शियल मॅनेजमेंट, कॅश फ्लो मॅनेजमेंट ह्या सगळ्या जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला ह्या गोष्टीचा सामोरं जायला लागणार नाही. ह्याच्यात कॅश असं फ्लो नाही, की मॅनेजमेंट नेमकं कसं करायचं? कॅश फ्लो मॅनेजमेंट म्हणजे कसं, की ज्या ठिकाणी तुमचा खर्च होणं आवश्यक आहे, त्याच हां. ठिकाणी एक स्पेंडिंग करायचं. ज्या करेक्ट. ठिकाणी आवश्यक नाही, तुम्ही स्पेंडिंग करणं आवश्यक नाहीये. तर त्याच्यामध्ये भरपूर असतात, की तुमचं थोडक्यात मोठं ऑफिसची गरज नाही, तर काही गरज नाही. तर तिथे अनावश्यक पैसा
बरोबर घालायला आहे. नाही पाहिजे. आता जर बघितलं तर काय, आता व्हर्च्युअल ऑफिसेस आहे ते पण Perfect. करू हो, शकतो. हो, हो. तर तिथं काही तुम्हाला प्रत्येक महिन्याला 40-50 हजार रुपयाचं काही भाडं द्यायची आवश्यकता नाही. कमिटेड इलेक्ट्रिसिटी, तिथं मग तुमचं इंटरनेट चार्जेस, हाऊसकीपिंग एक्सपेन्सेस ह्या सगळ्या मेंटेन करायची आवश्यकता नाहीये. करेक्ट. आता भरपूर बिझनेस जे आहेत तर ते व्हर्च्युअल ऑफिसेस आहे. तर Co-working त्याचा space. वर्किंग स्पेस आहे, व्हर्च्युअल ऑफिस घेतात. आणि काही-काही ठिकाणी असं पण आहे की इन्क्युबेशन सेंटर जे आहेत, स्टार्टअपचे जे इन्क्युबेशन सेंटर आहे, हां, हां. तर ते पण त्या फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल हो, करून हो. देतात, अगदी की कमी तुम्हाला पैशात. एकदम कमी खर्चामध्ये, कमी चार्जेसमध्ये तुम्ही ऑफिसेस आहेत ते यूज करू शकता. तर त्याचा फायदा घेणं जास्त गरजेचं आहे. हं. आणि आता जर सर्व्हिस इंडस्ट्री जर पाहिली, तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे डेडिकेटेड ऑफिस ह्याची आवश्यकता पण नसते. तुम्ही व्हर्च्युअली घरी बसून सुद्धा हे करू शकता. करेक्ट. तर फायनान्शियल जर मॅनेजमेंट करायचं, कॅश फ्लो जर मॅनेजमेंट करायचं असेल, तर हेच आहे की ज्या ठिकाणी आवश्यक खर्च आहे त्या ठिकाणी करायचे, ज्या ठिकाणी आवश्यक नाही त्या ठिकाणी करणं कॉस्ट कटिंग. गरजेचं नाही. आणि त्याच्यात फायनान्शियल मॅनेजमेंट, कॅश फ्लो तुमचा इम्प्रूव्ह करायचा असेल, तुमचं करंट असेट आणि करंट लायबिलिटी ह्याचा जो रेशो आहे तो मेंटेन करणं गरजेचं आहे, की तुमच्या रिसिव्हेबलपेक्षा पेएबल जे आहेत, हं. तर ते कधी पण कमी असायला कमी पाहिजे. पाहिजे. कमी म्हणजे काय आहे, की करंट रेशो म्हणतो आम्ही त्यांना फायनान्शियल भाषेमध्ये. तर हां. करंट रेशो हे तुमचा 1:2 असायला पाहिजे. म्हणजे करंट लायबिलिटी जी तुमची 1 जर असेल, हां. तुमचं करंट असेट आहे ते 2 असायला पाहिजे. तुमचे करंट असेट जर तुमच्या बॅलन्स शीटमध्ये 10 लाख रुपये जर असेल, तर करंट लायबिलिटी तुमचे 5 लाख रुपये असायला 5 पाहिजे. लाख पाहिजे. पण 1:2 जो रेशो आहे, ते तुम्ही मेंटेन करायला पाहिजे. तर त्याचा जर तुमचा रेशो जर कमी होत असेल, हं. तर मग तुम्हाला त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे, की तुमचा रेशो कशामुळं कमी होतोय आणि ते वाढवायचं कसं आहे. आर्थिक अहवाल देणे म्हणजे काय? आणि ते आपल्या व्यवसायासाठी कसं महत्वाचं आहे? आर्थिक अहवाल म्हणजे काय आहे, की फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणतो आपण त्याच्यामध्ये. ह्याच्यात काय होतं, की बऱ्याच वेळा आपण काय करतो, की लोकं बिझनेस करतात. पण फायनान्शियल रिपोर्टिंग आहे, ते रिव्ह्यू होत नाही. ॲज अ बिझनेस ओनर प्रत्येक बिझनेसमध्ये काही जे रिपोर्ट्स आहेत, फायनान्शियल रिपोर्ट जे आहेत, तर ते रोजच्या रोज म्हणजे डेली बेसिसवर ते रिव्ह्यू पाहायला पाहिजे. काही रिपोर्ट असतात वीकली बेसिसवरती पाहायला लागतात. काही रिपोर्ट्स असतात ते मंथली बेसिसवरती पाहायला लागतात. काही रिपोर्ट जे असतात ते तुमचे क्वार्टरली बेसिसवरती आणि ॲन्युअली तर बेसिसवरती. रिपोर्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कुठले असतात? सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे असतात. एक तर की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये किती प्रॉफिट करता हं. आणि तुमचा कॅश फ्लो आहे तो व्यवस्थित चाललाय का नाही. ह्या 2 गोष्टी पाहणं जास्त गरजेचं आहे. अच्छा. दुसऱ्या नाही बघितल्या तरी चालेल. एम-आय-एस रिपोर्ट म्हणजे काय? एम-आय-एस रिपोर्ट म्हणजे काय? आणि तो व्यवसायासाठी कशा पद्धतीने काम करतो? ॲज अ बिझनेस ओनर बरेचले रिपोर्ट जे आहेत ते रेग्युलर बेसिसवरती आपल्याला पाहणं आवश्यक आहे. म्हणजे हे तर की मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिपोर्ट्स म्हणतो, की आता तुम्हाला आहे की तुमचे जर तुम्ही जर उधारीवरती जर माल विकला आहे, तर त्याचे पैसे तुम्हाला वेळेवरती तुम्हाला रिकव्हर करायचे आहेत. तर त्यासाठी तुमचा रिसिव्हेबल रिपोर्ट्स म्हणतात त्याला एक. तर एज वाईज रिसिव्हेबल रिपोर्ट पाहणं गरजेचं आहे, की किती लोकं आहे जे तुम्हाला विदिन अ ड्यू डेट पेमेंट नाही करत. तर तुम्हाला कमिट केले किती दिवसामध्ये पैसे पेमेंट व्हायला पाहिजे. पण ते अजून 60 दिवस झाले तरी पण पेमेंट नाही आलेले. 90 दिवस झाले तरी पण पेमेंट्स नाही आलेले. तर हे जे रिसिव्हेबल रिपोर्ट आहे, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक आठवड्याला रिव्ह्यू होणं गरजेचं आहे. तसं रोजच्या रोज आपल्या जो बिझनेस ओनर आहे, त्याला त्याची रिसिव्हेबलची नंबर्स आहेत. तर ती त्याच्या डॅशबोर्ड किंवा त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटमधून त्याला मेलवरती द्यायला पाहिजे किंवा WhatsAppवरती द्यायला पाहिजे, की आज आपली सेल केला आणि पैसे आलेले आहेत. हे मायनस करून आज किती पैसे रिसिव्हेबल्स आहेत आणि ओव्हरड्यू जर झाले असेल, तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये कॅश कलेक्शन सिस्टम असायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं पाहतो, की जो बिझनेस ओनर आहे, तर पैसे जर रिकव्हर करायचं स्वतः सगळ्या कस्टमरला फोन करत असतो. "अरे, माझे पैसे अडकलेले आहेत, द्या." आणि तो सगळ्या गोष्टी करत. तर तुम्हाला कसं आहे, की कॅश कलेक्शन सिस्टम जर करायची असेल, तर त्यासाठी काय आहे, की डेडिकेटेड पर्सन असायला पाहिजे तुमच्या पैसे रिकव्हर करण्यासाठी, उधारी रिकव्हर करण्यासाठी. म्हणजे डेडिकेटेड बऱ्याच वेळा असं असतं, की डेडिकेटेड म्हणजे त्या व्यक्तीने फक्त तेच काम नाही करायला पाहिजे. पण जे काही व्यक्तीला तुम्ही काम देणार आहे, पण तो रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे, की ही जी रिकव्हरी जी आहे, तर त्याने 100% करायला पाहिजे. तुमचा अकाउंट पर्सन आहे, पण त्याची रिकव्हरीमध्ये त्याचं पण कॉन्ट्रिब्युशन असायला पाहिजे, की नाही की फक्त सेल्स पर्सन आहे. बऱ्याच वेळा होतं, की सेल्स लोकं
क्रेडिटवरती विकतात आणि नंतरनी त्याची रिकव्हरी ती टाईमली होत नाही. तर तर त्यांचं पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन असायला पाहिजे, की नॉट ओन्ली फक्त अकाउंटचे लोकं रिकव्हर करणार, पण सेल्स लोकांनी तर त्याच्यामध्ये पण त्याचं कॉन्ट्रिब्युशन असायला पाहिजे. तर ह्याच्यात कसं की फायनान्शियल रिपोर्ट पाहताना तुम्ही रिसिवेबल्स रिपोर्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तुमचं कॅश फ्लो आणि बॅलन्स शीट ह्या सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक आहे. आता नवीन उद्योजक जे नवीन उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ज्यांना फिनान्स मॅनेजमेंट करायचं आहे? जर चांगलं फायनान्शियल मॅनेजमेंट जर करायचं असेल, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये फायनान्शियल लिटरसी जी आहे, तर ती डेव्हलप करणं आहे. प्रत्येक बिझनेस मध्ये जो कोण व्यक्ती आहे, तर त्यांना फायनान्शियल अवेअरनेस गरजेचं आहे. म्हणजे जे काही तुम्ही डिसिजन मेकिंग करतात, त्या डिसिजन मेकिंग करताना त्याचं फायनान्शियल इम्प्लिकेशन्स काय होणार आहे? ते पॉझिटिव्ह होणार आहे की निगेटिव्ह होणार आहे? हे पाहणं आवश्यक आहे. ते जर एकदा तुम्ही पाहिलं किंवा कुठलं पण डिसिजन घ्यायच्या वेळेस तर त्याचा आपल्या बिझनेसवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे का पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे फायनान्शियली, ते जर एकदा तुम्ही जर पाहिलं, तर तुम्ही तुमचा जो फायनान्शियल डिसिप्लिन तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये आणू शकता. जसं आपण सारथीचं तुम्हाला मी सांगितलं, तर सारथीबद्दल उद्योजकांना काय सल्ला द्याल? आणि सारथी जे आहे हे जर तुमच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही ह्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर बऱ्याच वेळा होतं की बिझनेस कसा करायचा, वाढवायचा कसा, हे जर त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घेतलं सारथीतून, तर त्यांच्या उद्योग वाढवण्यासाठी किंवा त्यांचा ग्रोथ वाढवण्यासाठी त्यांचं मार्केटिंग कसं करायचं, त्यांच्या जे काही डे टू डे बेसिसवरती बिझनेसच्या ज्या ऑपरेशन्स असतात, ते कशा डेव्हलप करायच्या आणि त्याच्यातून हे सारथी हे जे इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलेले, तर त्या इनिशिएटिव्हचं प्रत्येक उद्योजकांना याचा फायदाच होणार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. संतोष कावरे सर या ठिकाणी कोच करिअर पाटील शोमध्ये आलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने फायनान्स कशा पद्धतीने केलं पाहिजे, जसं आपला स्वतःचा हेल्थ चेकअप असतो शरीराचा, त्याच पद्धतीने व्यवसायाचा हेल्थ चेकअप कसा केला पाहिजे, फिनान्स मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, त्यानंतर फिनान्स योग्य पद्धतीने कसा मॅनेज केला पाहिजे, कशा पद्धतीने व्यावसायिकांनी चुका झाल्या नाही पाहिजे. आणि ती अकाउंटंटची पण गंमत सांगितली की सस्पेन्स अकाउंट, जे अकाउंटंट एकदम रिस्पॉन्सिबिलिटी गिव्हर असतात, लेट येतात, महिन्यातून एकदाच जातात किंवा निष्काळजीपणे अकाउंटिंग करतात, त्यांना सस्पेक्ट अकाउंटिंगमध्ये जास्त पद्धतीने त्यांना मग ट्रान्झॅक्शन करायला लागतात, ते देखील त्यांनी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं. थँक्यू व्हेरी मच संतोष कावरे सर, कोच करिअर पाटील शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.